असाच एक प्रसंग आहे की या प्रसंगामध्ये व्यापाराची उधारी पंढरीच्या पांडुरंगानं गोळा करून दिली बघा। अतिशय सुंदर हा प्रसंग आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल। तर बांधवांनो, दुष्काळानंतर दारिद्र्य येणार हे निश्चित असतं बघा, परंतु तुकोबारायांना आधी दारिद्र्य आलं आणि मग दुष्काळ पडला। काही पर्याय नाही म्हणून अनेक व्यवसाय शोधू लागले संत तुकाराम महाराज। काय व्यवसाय करावा? तर बघा, कोकणामध्ये जायचं ठरलं मिरच्या विकण्याकरिता, परंतु त्याच्या आधीच बघा महाराजांना अनेक व्यापारी मित्रांनी धोका दिला होता, पण तरी सुद्धा प्रपंचाचा अट्टहास हा जिजाईचा होता आणि हाच अट्टहास पाहून संत तुकाराम महाराज आवडीने बघा आपल्या पत्नीला अवली म्हणायची आणि अवलीचा अट्टहास पाहून नाईलाजानं मिरच्या विकण्यासाठी संत तुकाराम महाराज कोकणात निघाले बघा। मिरच्याचे 4-5 पोते त्यांनी बैलावरती लादले बघा आणि कोकणामध्ये एका गावामध्ये मिरच्या विकण्यासाठी गेले। गाव दूर होतं, बैल एका बाजूला नेऊन बांधला त्यांनी बघा। मिरच्याची पोती खाली उतरवली। समोर टेकडीवरती महादेवांचं सुंदर असं मंदिर होतं आणि त्याच पायथ्याला बघा टेकडीच्या वडाचं खूप मोठे एक झाड होतं आणि त्याच झाडाखाली आपलं दुकान महाराजांनी मांडलं। तुकोबाराय त्या ठिकाणी थांबले। दुकान मांडल्यानंतर उंच टेकडीवरती महादेवांचं दर्शन घेण्यासाठी तुकोबा त्या ठिकाणी गेलं। महादेवांच्या पायाशी नतमस्तक झाले बघा महाराज आणि परत आपल्या दुकानापाशी येऊन बसले। कुणीतरी वाटसरू गावामध्ये चालला होता आणि त्याला गावामध्ये जाऊन सांगितलं की मिरच्या विकण्यासाठी एक व्यापारी आलाय, महादेवांच्या टेकडीच्या पायथ्याला बसलाय वडाच्या झाडाखाली। और लगेच लोक त्या ठिकाणी मिरच्या घ्यायसाठी येऊ लागले बघा। लोक त्या ठिकाणी आले, परंतु संत तुकाराम महाराज हे आपल्या भजनामध्ये तल्लीन होते बघा। व्यापारात लक्ष नव्हतं, मिरच्या विकण्यात अजिबात लक्ष नव्हतं। जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र तर सारखाच चाललेला होता, जप चालला होता त्यांचा, सदैव नामस्मरण। बळजबरीने व्यापारासाठी गेले केवळ आपल्या पत्नीच्या हट्टापोटी। तिथं आलेले लोक महाराजांना भाव विचारू लागले तुकोबांना बघा। त्यावेळेला तुकोबा म्हणाले, तुमच्या हाताने मिरच्या घ्या। भाव एकदा सांगितलं आणि घ्या तुमच्या हाताने म्हणले। थोडं फार माप इकडे तिकडे होईल, त्याच्यात काय नाही। लोक हातानेच मिरच्या घ्यायचे, काट्यामध्ये टाकायचे आणि तुकोबांना सांगायचे 1 किलो आहे उदाहरणार्थ, आणि ते थोडे पैसे द्यायचे आणि पुढे निघून जायचं। पण लोकांची थोड्या वेळानंतर गर्दी वाढली बघा त्या ठिकाणी। तुकोबारायांनी त्यांना सांगितलं की तुमच्याच हाताने घ्या, काटा करा आणि पैसे तिथे ठेवा। असं जवळजवळ 1 मिरच्याचं पोतं त्यांचं खपलं बघा। परंतु नंतर लोक जास्त जमा झाल्यानंतर गर्दीतून एक व्यक्ती म्हणाला की आमच्याकडे आज पैसे नाहीत, उद्या दिलं चालतील का? संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, बघा माझा तुमच्यावरती विश्वास आहे, उद्या मला फक्त इथं आणून द्या। बघा पटापट लोकांनी उद्या म्हणल्यानंतर मिरच्या लोक पोत्यातनी काढायला लागली, काटा करू लागली। 1 किलोच्या ऐवजी 1.5 किलो घेऊन जायची आणि महाराजांना 1 किलो सांगायची। तुकोबा आपल्या भजनामध्ये दंग होऊन गेलेले होते बघा। असं करता करता जवळजवळ संत तुकाराम महाराजांची 3 पोती मिरच्या खपली बघा, परंतु सगळी उधारी। लोक 2 किलो घ्यायचे आणि त्यांना जाताना सांगायचे 1 किलो घेतल्या महाराज, निघून जायचे। संत तुकाराम महाराज डोळे झाकले होते आणि फक्त मान हलवायचे। असं करता करता 3 पोती मिरच्या खपल्या आणि शेवटचं जे पोतं राहिलं त्यावेळेला त्याच गावातील एक अर्धंग माणूस आला, दादागिरीतला माणूस होता बघा। आल्यानंतर महाराजांना म्हणला, शेठजी मिरच्या कशा आहेत? संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाकीच्यांना दिल्या तसाच बाजार आहे। तो म्हणला मला 1 पोतं पाहिजे। महाराज म्हणले घ्या, परंतु पैसे मी आज देणार नाही, उद्या देतो। अहो सगळ्यांनी उद्या दिला तर तुम्ही उद्या द्या। तो अर्धंग माणूस त्या ठिकाणी बघा मिरच्याचं पोतं घेऊन गेला। दिवस मावळायची वेळ झाली, सगळा माल खपला, परंतु पैसे फक्त सकाळच्या पारती थोड्याशा लोकांनी दिले तर तेवढेच पैसे बघा, बाकी सगळी उधारी होती। दिवस मावळल्यानंतर तुकोबांना संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती, म्हणून ते थोडेफार जे आपले पैसे मिळाले होते ते घेऊन गावामध्ये गेले आणि किराणाच्या दुकानातून सगळं सामान आपलं संध्याकाळचं लागल तेवढं महाराज घेऊन आले आणि भगवंताचं नामस्मरण चालू असतानाच बघा जय जय रामकृष्ण हरी सदैव हा जप चाललेला, भजन चाललेलं आणि त्या भजनाच्या तालामध्ये संत तुकाराम महाराजांनी सुंदर असा स्वयंपाक त्या वडाच्या झाडाखाली बनवला बघा। बैल आपला जवळ बांधलेला सुंदर स्वयंपाक बनवला, अति सुंदर। अहो त्या स्वयंपाकाचा वास, टेकडीवर असणारं महादेवांचं मंदिर, त्या ठिकाणी महादेवांना तो सुंदर वास गेला आणि महादेवांना सुद्धा राहावाला नाही बघा की या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आलाय आणि त्यानं स्वयंपाक बनवलाय, म्हणून महादेवांना सुद्धा तो प्रसाद म्हणून खावासा वाटला बघा, खावासा वाटला। आणि महादेव एका वाटसरूचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, शेठजी मला खूप भूक लागली हो, देता का तुमच्याकडचं?
संताचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, शेठजी मला खूप भूक लागली हो, देता का तुमच्याकडचं? त्यावेळेला संत तुकाराम महाराज म्हणले, बसा आपण दोघेही जेऊ. आणि त्या ठिकाणी बघा महादेव वाटसुरूच्या स्वरूपात पोटभर जेवले संत तुकाराम महाराजांच्या बरोबर. जेवण झालं, वाटसरू त्या ठिकाणी निघून गेले महादेव म्हणायचे. आता दुसरा दिवस उजेडला, परंतु लोक काय त्या ठिकाणी पैसे घेऊन काय येईनात उधार नेलेल्या मिरच्या. जवळजवळ ह्या 3.5-4 पोती मिरच्या सगळ्या उधार नेलेल्या. कुणी इकडं गावातला एकही व्यक्ती फिरकत नव्हता बघा, ज्यानं मिरच्या नेल्या त्या. आता संत तुकाराम महाराजांना काळजी पडली की आता माघारी आपण घरी मोकळ्या हातानं जायचं कसं, कारण ज्या मिरच्या आणल्यात ते भांडवल आपण उधार आणलंय कोणाकोण तरी आवलीनं. आता हे पैसे नाहीत म्हणलं मोकळं जायचं कसं. तुकोबारायांना काळजी पडली. अहो तुकोबारायांना काळजी पडली तर पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा तिकडे काळजी लागली बघा, कारण आपला भक्त हा काळजीत आहे म्हणल्यावर देवाला सुद्धा काळजी पडली त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला पंढरीचे पांडुरंग नोकराचं रूप म्हणून घेतलं बघा, सेवकाचं, आणि त्या ठिकाणी आले. तुकोबारायांना माहित नाही आले, स्वतःचं नाव विठ्ठल ठेवलं आणि त्या गावामध्ये आले बघा. म्हणजे गावामध्ये गेले उधारी गोळा करण्यासाठी. आणि ज्यानं मिरच्या घेतल्या होत्या देवानं स्वतः ती उधारीची यादी तयार केली बघा. अखंड सृष्टीचे मालक आहेत, त्यांना काय एका सेकंदात बघितल्याबरोबर यादी तयार झाली. सगळ्यांची नावं त्या ठिकाणी आली पानावरती. आणि ज्यानं मिरच्या घेतल्या त्या विठोबा सेवक जाया लागला आणि सांगायला लागला, काल तुम्ही मिरच्या घेतलेल्या आहेत, शेठजीने मला पाठवले उधारीसाठी, तुम्ही 2 किलो मिरच्या घेतल्या, त्याचे पैसे पटकन देऊन टाका. अहो ती व्यक्ती मिरच्या घेतलेली आश्चर्यचकित व्हायची. हा व्यापारी तर आम्ही भोळा समजलो होतो, आता मी मिरच्या आणायचो त्याला 1 किलो सांगायचो, पण हा तो बरोबर सांगतोय 2 किलो. म्हणजे यानं लिहून बिहून तर ठेवलं नाही काय. पटकन ते घरातली व्यक्ती 2 किलोचे पैसे विठोबाकडे देऊन टाकायचे. असं विठोबानं सगळ्या गावामध्ये फेरी मारली बघा. ज्याच्याकडे मिरच्या घेतल्यात, मी ज्या व्यक्तीने घेतल्या त्याच्या घरी बरोबर जायची आणि तेवढ्याच मिरच्या सांगायचे, जास्त सांगत नव्हते बघा. आणि ते सगळे पैसे गोळा करत शेवटी जो आडदंग माणूस आहे की ज्यानं 1 पोतं मिरच्या तुकोबाकडून आणल्यात त्या व्यक्तीच्या घरी गेले बघा. आणि त्याला सांगितलं पैसे देऊन टाका, शेठजीने मला पाठवलंय. त्यावेळेला तो व्यक्ती फार आडदंग होता बघा, आडमुठ होता. तो पैसे द्यायला तयार नाही विठोबाला. तो म्हणला देत नाही पैसे, काय करायचं ते कर. त्यानं सांगितलं मी गावातल्या लोकांना आरडाओरडा करून बोलवतो की यानं फसवलंय आमच्या शेठजीला, काल मिरच्या आणल्या, आज पैसे देतो म्हणून सांगितलं पण पैसे देत नाही. गावातील लोक जमा झाली पण त्याच्या घराजवळ आले नाही बघा, कारण तो आडमुठ होता. ह्याच्या भांडणाच्या मध्ये कोण पडायचे येड्याच्या, मग कुणी येईना बघा. विठोबा बोलायला लागल्यानंतर तो आडमुठ जो व्यक्ती होता तो बोलायला लागला, तुझ्या मिरच्या घेऊन जा, अर्ध्या टाकल्या मी खर्च करून मसाला करून. विठोबाने सांगितलं मला मिरच्या नकोत, मला पैसे पाहिजेत. बराच वादविवाद झाला पण तो काय पैसे द्यायला तयार नाही. त्यावेळेला बघा विठोबानं त्या व्यक्तीला सांगितलं आडमुठाला की तू जर आता पैसे दिले नाही, तुझ्या घराच्या समोर जे झाड आहे त्या झाडाला मी फाशी घेतो रस्सी. असं सांगितल्याबरोबर गावातील लोक ज्या आजूबाजूला उभी राहिली होती बघा, ते लोक म्हणले आयला पैशासाठी मरतोय हा तुझ्या दारात, पैसे देऊन टाकतस, असं नको करू, मरबिरल हा सेवक त्या शेठजीचा. आणि त्यावेळेला घाबरून बघा ह्या आडमुठाने त्या पैसे आणून विठोबाकडे सगळे दिले. सगळे पैसे गोळा केले एका थैलीत बघा. प्रत्यक्ष भगवंत आहेत त्या ठिकाणी. आता पैसे महाराजांना द्यायचे कसे. आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराज आपल्या गावाकडे निघण्याच्या तयारीत होते बघा. म्हणले आता काय कोणी पैसे येत नाही, आपलं चला माघारी. आणि चमत्कार झाला. पंढरीचा पांडुरंग म्हणजे विठ्ठल आहेत सेवकाच्या रूपात. त्यांनी त्या गावातल्या पाटलाला बोलून आणलं होतं बघा. आणि पाटलाला सगळी हकीकत सांगितली. तुमच्या गावातल्या लोकांनी उधारी मिरच्या नेल, त्यामुळे तुमच्या गावाचं नाव खराब होईल बघा, की पैसे या गावात लोक बुडवीत म्हणून. तुम्ही काय करा, ही सगळी उधारी, मी सेवक आहे त्यांचा, त्या शेठजींचा, तुम्ही पैसे घ्या आणि आमच्या शेठजीला पैसे हे नेऊन द्या. आणि त्यांना सांगा माफी मागतो मी गावाच्या बाबतीत की आमच्या गावातल्या लोकांनी पैसे दिले नाहीत, तुमच्या सेवकाने माझ्याकडे पैसे दिलेत, सेवकाला काम आहे म्हणून तो सेवक निघून चाललाय. त्यावेळेला पाटील त्या ठिकाणी आले बघा. चमत्कार झाला. सगळे पैसे तुकोबांच्या हातामध्ये थैली दिली की तुमच्या सेवकाने गोळा करून पैसे हे दिलेत, मला माफ करा, आमच्या गावात त्रास झाला तुम्हाला म्हणून. संत तुकाराम महाराज आश्चर्यचकित झाले आणि क्षणार्धात त्यांना कळलं की ही सगळी कमया माझ्या पंढरीच्या पांडुरंगाची आहे. म्हणजे विचार करा बांधवांनो, त्या ठिकाणून सगळी उधारी देवानं गोळा केल्या खंडसृष्टीच्या मालकाने खाली येऊन. कशासाठी? आपल्या भक्तासाठी. आणि त्या ठिकाणून महाराज आपल्या घरी निघाले पुढे बघा. तर बांधवांनो, ह्या व्हिडिओमधून ह्या गोष्टीमधून एक घ्यायचे आपल्या प्रसंगातून की एक निष्ठ जर भक्ती असेल भगवंताची तर देवाला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागतं बघा. एवढी ताकद भक्तीची आणि एवढ्या भक्तीचा अधिकार होता तुकाराम महाराजांचा, म्हणून त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं. एवढा मोठा भक्तीचा अधिकार. म्हणून बांधवांनो, जर मनापासून भक्ती केली तर आजच्या कलियुगात सुद्धा देव दर्शन द्यायला तयार आहे बघा.
कारण मला सांगायचं यातलं विशेष तात्पर्य या गोष्टीतून की लोक आजच्या कलियुगामध्ये देव नाही म्हणतात, परंतु त्यांना माझं एक चॅलेंज आहे की संत तुकाराम महाराजांसारखी भक्ती करणारा कोण भक्त आहे तर मला दाखवा फक्त. परंतु आज एकनिष्ठता ही फार कमी, ना माझ्यामध्ये ना तुमच्यामध्ये. तरी सुद्धा आपण भगवंताची भक्ती नक्की करा आणि करण्याचा आपण प्रयत्न करूया. जर या प्रसंग ही गोष्ट म्हणजे आवडली असेल आपल्याला तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या. कारण बांधवांनो, चांगल्या विचारांना चालना देण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.